अरे आपण काही केले नाहीये. आपल्या बाबांचं तसं काहीतरी कारण असेल. बेबी त्याची समजूत काढत होती. आतल्या खोलीत दिवाणावर पडून सावित्री मुलांचं बोलणं ऐकत होती. नवे ते तिच्या कानावर पडत होतं. तसंच काहीतरी कारण म्हणजे नेमकं काय झालं असेल? राघवच्या जीवनातल्या सर्वच्या सर्वच गोष्टी आपल्याला माहिती आहेत की हा आपला भ्रम आहे. गेली 20-22 वर्ष आपण एकत्र संसार केला, सहजीवन भोगलं, सुख-दुःख झेलली, पण त्याच्या मनात एक कप्पा त्याने आपल्यासाठी बंदच ठेवला. तर काय घडलं असेल काल रात्री? आपल्याला न सांगता सवरता घराबाहेर पडावं असं कोणतं कारण असेल? मी तर त्याला लागेल असं कधीच काही बोलले नाही, वागले नाही, कुणाशी कधी वैर केलं नाही. आता घरात कधी कधी त्रागा केला मी. तब्येत धड नसेल तेव्हाच होते ही चिडचिड. दुधात साखर मिसळावी असे आम्ही दोघेही एकरूप झालो. नाही, त्या भल्या माणसाला काहीतरी सल होता. मला दुःख होऊ नये म्हणून त्याने ते लपवले. तो सल इतका जहरी आणि जबरदस्त असणार की त्यातून त्याची सुटका झाली नसावी. पण राघव आणि मी एकच तर आहोत. जे त्याला सलतं, झोंबतं, अंतर्मुख करतं ते मलाही वेदनादायकच आहे. तो दुःखात असताना, तो संकटात असताना मी घरात शांत कशी राहू? माझ्या आजारपणात अंथरुणाला खिळून असणारा याने किती मनापासून आपली सेवा केली आहे. नोकरी, घर, आपली सेवा. त्यावेळी जीवाला किती वाईट वाटायचं. याच्याकडून ही असली स्वच्छतेची कामं करून घेताना. पण त्याच्या चेहऱ्यावर कधी कधीच आठी नसायची, थकवा नसायचा. मुलांसाठी तर त्यांनी जीवाचे रान केले. एक एक प्रसंग आठवता आठवता सावित्रीचा जीव एवढा होऊ लागला. तिच्या काळजात लकलकायला लागलं. माझा सोन्यासारखा नवरा, माझा जीवलग, माझ्या काळजाचा तुकडा. फार फार प्रेम केलं त्यानं. पण तरीही असं कसा गेला सोडून? बेबीसाठी, बाळसाठी, कुणासाठी त्याचा जीव तडफडला नाहीये. काय घडलं एवढं काल? आता तर सकाळ होऊनही 2 तास उलटलेत. पाकीट, घड्याळ सगळं बरोबर नेलंय. कुठे चिठ्ठी बिट्टी पण दिसत नाहीये. म्हणजे सगळं प्री प्लॅन दिसतं. मला सुद्धा सांगताना येण्यासारखं काय अरिष्ट कोसळलं असेल? उलट सुलट विचारांनी सावित्रीचं डोकं शिनून गेलं. संसाराचा शेवट असा अधांतरी व्हायला नको होता असं तिला वाटलं. बिचारी मुले कुणा मित्रांकडे राघवची चौकशी